इराण अमेरिकेमध्ये पुन्हा युद्ध भडकू लागले। अमेरिकेनं इराणच्या काही ठिकाणांवर हल्ले केले आहेत। इराणनं शेजारच्या कतार, संयुक्त अरब अमिरातीसह बहरीनवर हल्ले करत सूड उगवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढण्याची आणि पूर्ण जगाची व्यापारी गणित बिघडवण्याचं संकट पुन्हा घोंगावू लागलंय। पाहूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। इराणचा कतार, UAE, बहरीनवर हल्ले, अमेरिकेच्या इराणच्या 5 शहरांवर हल्ले, पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका। पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग जमू लागलेत। इराणनं कतार, संयुक्त अरब अमिरात आणि बहरीनवर हल्ले केले। कतारची राजधानी असलेलं दोहा प्रचंड स्फोटाने हादरलंय, तर दुसरीकडे UAE आणि बहरीनच्या संरक्षण यंत्रणांना हे हल्ले परतवून लावण्यात यश आलंय। अमेरिकेनं इराणच्या 5 शहरांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं सूड उगवायला सुरुवात केली आहे। इराणच्या हद्दीपासून साधारणतः 11,000 किलोमीटर दूर असणाऱ्या अमेरिकेवर प्रत्यक्षरित्या हल्ला करू शकत नाही हे लक्षात घेऊनच आपल्याकडे असणाऱ्या मिसाईल्स त्याचबरोबर ड्रोनच्या मदतीनं अमेरिकेला मदत करणाऱ्या आखातामधल्या देशांच्या विरुद्ध इराण हा वेगवेगळ्या प्रकारचे हवाई हल्ले त्या ठिकाणी करतोय। कुवेत, बहरीन, जॉर्डन, कतर यांच्या विरुद्ध जबरदस्त हल्ले मागच्या काही तासांमध्ये इराणच्या ड्रोन त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून केलेले आहे आणि याचमुळे या देशांनी आपली हवाई हद्द बंद केलेली आहे। एकूणच अमेरिकेला मदत करणाऱ्या सर्वच मित्र राष्ट्रांविरुद्ध आम्ही तुटून पडू अशी सरळ धमकी ही इराणनं या आखाती देशांना दिलेली आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती आणखीन गंभीर बनू शकते। होर्मुझच्या सामुद्रधुनीत आपलं वर्चस्व कायम राखण्याच्या उद्देशानं इराणनं काही टँकर आणि जहाजांना लक्ष्य केलं। नुकतंच इराण लगत अरबी समुद्रात लष्करी शक्ती प्रदर्शन दाखवणाऱ्या अमेरिकेनं प्रतिहल्ले केले होते। त्यानंतर पुन्हा इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय। दोहामधील नागरिकांच्या मोबाईलवर पहाटे वाजले हल्ल्याच्या इशाराचे सायरन। कतारच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा। नागरिकांना घरात किंवा सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचं आवाहन। भीषण स्फोटामुळे दोहा शहरात भीतीचं वातावरण। UAE, बहरीनमध्येही अशीच परिस्थिती। नुकतंच होर्मुझमध्ये इराणनं केलेल्या हल्ल्याचं निमित्त पुढे करत इराण सोबतचा शांतता करार संपला असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं। त्यापाठोपाठ इराणनं त्यांची हत्या घडवली तर भीषण परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकीवजा सूचनाही त्यांनी दिली। दुसरीकडे इराणचे सध्याचे सर्वेसर्वा मुज्तबा खामिनेई सुडाग्नीनं पेटल्याचं कळतंय। दिवंगत आयातुल्ला खामिनेई आणि युद्धात मारले गेलेल्या इराणी नागरिकांच्या हत्येचा सूड त्यांना उगवायचा असल्याचं बोललं जातंय। मात्र या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थकारण वेठीस धरलं गेलंय। मुळातच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित करणं हाच मुख्य उद्देश लक्षात घेऊन अशा प्रकारे होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः चोक करण्याचा, बंद करण्याचा निर्णय इराणच्या IRGCने घेतलेला आहे आणि याच्या माध्यमातून अमेरिका, इस्रायल आणि एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेला कोंडीत पकडण्याचा एक प्रकारे प्रयत्न इराणकडून केला जाणार आहे। या मागच्या काही दिवसातल्या घटनांमुळेच $70 प्रति बॅरल पर्यंत खाली आलेल्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये पुन्हा एकदा $78 प्रति बॅरल पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि संघर्षाची परिस्थिती अशीच राहिली तर $100 प्रति बॅरलच्या पलीकडे सुद्धा या तेलाच्या किमती जाऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतेय। इराण आणि अमेरिकेतील युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता निर्माण होताना दिसते। दोन्ही देशातील वाद शमवण्यासाठी पुढाकार घेणारा पाकिस्तान आणि कतार तोंडघशी पडलेत। त्यामुळे आता शांततेसाठी कोण पुढाकार घेणार, युद्ध पेटणार की मिटणार हे प्रश्न अवघ्या जगाला पडले। रशीद इनामदार, पुढारी न्यूज, मुंबई।